एका पुस्तकाला जाळणं सोपं असतं, पण एका विचारसरणीला जाळणं ही क्रांती असते. 25 डिसेंबर 1927 महाड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या काळात मनुस्मृती नावाचं पुस्तक समाजाला सांगत होतं, कोण श्रेष्ठ, कोण नीच. मनुस्मृतीप्रमाणे दलितांना स्पर्श, पाणी, शिक्षण, सन्मान सगळ्यावर बंदी होती. बाबासाहेबांना हे मान्य नव्हतं, कारण ते फक्त कायदा जाणत नव्हते, ते माणूस पण ओळखत होते. ते म्हणाले, जो ग्रंथ माणसाला माणूस मानत नाही तो ग्रंथ जळलाच पाहिजे. 25 डिसेंबर 1927 रोजी हजारो लोक महाडमध्ये जमले. मनुस्मृतीला आग लावली गेली, पण खरं तर भीती, गुलामी आणि अन्याय जळत होते. तो फक्त निषेध नव्हता, ती घोषणा होती. आम्हाला माणूस म्हणून जगायचं आहे. आजही प्रश्न आहे, आपण फक्त संविधान वाचतो की त्यावर जगतो? बाबासाहेबांनी दिलेला विचार अजूनही अपूर्ण आहे. मनुस्मृती जळाली, पण विचार अजून जिवंत ठेवायचे आहेत. सबस्क्राईब करा भीम जीवन गाथा, कारण हा चॅनल इतिहास सांगतो, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे जबाबदारीची आठवण करून देतो. जय भीम.